नमस्कार. आम्ही यापूर्वी एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओत दादा ताई अक्का नवा पक्ष पक्का असं सांगितलेलं होतं. खरं तर हा सल्ला होता, म्हणजे हा अंदाज नव्हता. म्हणजे हे होईल असलं काही भविष्य टॅरो कार्ड काढून अंकशास्त्र सांगून असलं काही आम्ही वर्तवलेलं नव्हतं. हे आपलं अंदाज होता. टोपी फेकली आणि साला ती बसली. बसली फिट डोक्यावर बसली. ज्यांचा उल्लेख करून ती टोपी फेकली ना त्यांच्या डोक्यावरती बसली. मला आता प्रश्न पडायला लागलाय, करू नका रे, आमचं चॅनल हॅक करू नका, तुमचा फायदा आहे त्यात. कारण आम्ही जे सल्ले देऊ ते तुम्ही मानत असाल आणि त्याप्रमाणे वागत असाल आणि चॅनल तुम्ही हॅक केलं, बंद केलं, तर नवीन सल्ले कुठून मिळणार ना तुम्हाला. त्यापेक्षा आम्हाला बोलू द्या, हॅक करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण आमचे सल्ले तुम्ही पाळता. मी कितीतरी व्हिडिओ दाखवू शकतो बरं का, की मी बोललोय ते बोललेत, मी बोललोय ते बोललेत, मैंने बोला उसने बोला, मैंने बोला उसने बोला, हे सगळं झालंय, अगदी बरोबर झालंय. आता नवी पार्टी खरंच तयार होते. फक्त त्या पार्टीचं नाव काय असावं हा एक वेगळा विषय आहे. मी नाव देऊन ठेवतो, फविजपा किंवा फविजपा असं नाव नको वाटलं तर देवी जपा असं करा. देवी जपा, हे देवी जपा बेस्ट नाव आहे फवी जपापेक्षा. देवी जपा काय आहे तर देवी जपा अशी आहे की देवेंद्र विरोधकांची जनता पार्टी, म्हणजे जे देवेंद्रांच्या विरोधात आहेत त्यांना जपणारी जनता पार्टी, देवी जपा. मग या पार्टीची स्थापना आता लवकरच कुठल्याशा मुहूर्तावर करायला पाहिजे. मला वाटतं उद्या गुरुपौर्णिमा आहे. या गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर या पार्टीची घोषणा करायला हरकत नाही. देवी जपा. देवी जपा म्हणजे आई बसली वाली देवी नाही बरं का. म्हणजे उगाच तुम्हाला वाटेल की आई बसली आहे म्हणजे तीच आई आहे, म्हणजे देवी, त्या देवीला जपा असं नाही. ते मी ते सांगितलंय तुम्हाला काय ते. तर ते आई जपली वाल्यांचा जो काही देवेंद्र विरोध चाललाय ना जोरजोरात, मला म्हणजे कावळ्याच्या शापाने ढोर मरत नाही हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. म्हणजे काय, ज्यांच्याकडं खोटी माहिती असते ते लोकाला देतात आणि तिसऱ्याच्या विरोधात आपल्याकडची खोटी माहिती दुसऱ्याला द्यायची आणि तिसऱ्याच्या विरोधात बोलायला लावायचं. पावण्याच्या काठीनं साप मारण्याचा जो काही विचित्र प्रकार केला जातो ना, त्या लोकांच्या बाबत मला सांगायचं आहे की तुम्ही असं करता म्हणून खरी गोची होते. तुम्हाला काय फार महत्त्व मिळणं शक्य नाही. पण ते देवी जपा पार्टी जर तुम्ही केली तर असे महत्त्ववाले गोळा करू शकता. अतृप्त आत्म्यांचा हुंकार व्यक्त करणारी ती पार्टी होऊ शकते, देवी जपा. तर या पार्टीचे प्रमुख प्रवक्ते, उपनेते, म्हणजे त्यांच्याकडे नेते उपनेते अशी पदं असावीत असं मला वाटतंय. उपनेत्या सुषमा अंधारे. सुषमा अंधारे या देवेंद्र फडणवीसांच्या तीव्र विरोधक. मला कधी कधी प्रश्न पडतो, काही लोकांची ना विरोध भक्ती असते. म्हणजे यांनी आपल्याला घ्यावं, यांनी आपल्याकडे लक्ष द्यावं यासाठी काही प्रयत्न करत असतात. म्हणजे कुठल्या कट्ट्यावर वट्ट्यावर जाऊन तिथल्या संपादकांना सांगायचं की सांगा ना तेवढं साहेबांना, घ्या ना मला, असं म्हणायला लावायचं. आणि मग ते संपादक एकाच गावचे असल्याचा फायदा घेत त्या नेत्याला सांगतात की बघा जमलं तर घ्या यांना. हे सगळं चालू असतं आणि हे जमत नाही म्हणून ते जमवावं यासाठी विरोध भक्ती करायची, जशी रावणानं रामाची केली होती. म्हणजे मरताना शेवटी जय श्रीराम असं म्हणूनच मेला म्हणे रावण. मी नव्हतो त्यावेळेला, जे लिहिलंय ते सांगतो तुम्हाला मी. विरोध भक्ती असते. नवरस भक्ती, नवविधा भक्तीचे हे प्रकार आहेत. त्यातली विरोध भक्ती नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे सारखं देवाला विरोध करत करत त्याचं नाव घ्यायचं, इकडेही देवाला विरोध करत करत त्याचं रोज नाव घ्यायचं आणि त्याने आपल्याला स्वीकारावं यासाठीचे प्रयत्न करायचे. सुषमा अंधारे देवेंद्र फडणवीसांचा किती कट्टर विरोध करतात. काल ऐकवलेल्या व्हिडिओतला एक पार्ट ऐकवतो, ऐका. शिंदेंना त्यांच्या इक्वल, म्हणजे नेत्यांमध्ये जे एक इक्वल असते ना, जे फडणवीस नेहमी असे अहंकाराने सांगतात माझ्या पातळीच्या लोकांनीच माझ्याशी बोलावे, ही कर्म कसं फिरून येतं. जे फडणवीस अहंकाराने दुसऱ्यांना सांगतात की माझ्या पातळीच्या नेत्याने माझ्याशी चर्चा करावी, शिंदे फडणवीसांशी चर्चाच करत नाही. शिंदे फडणवीसांच्या वरिष्ठ नेत्यांशी दिल्लीत चर्चा करतात. याचा अर्थ शिंदे बोलून दाखवत नाहीत, पण शिंदे
हे दाखवून देत आहेत फडणवीसांना की तुम्ही माझ्या पातळीचे नाही आहात, माझ्या पातळीचे वरचे, तुमच्यावरचे, जे तुम्हाला कंट्रोल करू शकतात. हे शिंदेंचं चांगलं पण देवेंद्र फालतू असला हा सगळा प्रकार असो. या अशा विरोधकांचं एकत्रीकरण करण्याचा विडा उचललाय तो आदरणीय, सन्माननीय, परमादरणीय राजकारणातील उगवते तारे, या नव्या राजकारणाचे निर्माते, आदरणीय काकांच्या आदरणीय पुतण्याचे आदरणीय चिरंजीव सन्माननीय रोहित राजेंद्रजी पवार. काय बोललो नाही वाकडे मी, पुन्हा माझ्या नावात ताण नको. कसं आहे, माझी झोप बंद झाली हो, आई शपथ झोप बंद झाली. रोज आपलं 12ला उठावं, चॅनल आहे का नाही बघावं, 2ला उठावं, चॅनल आहे का नाही बघावं, 3ला उठावं, चॅनल आहे का नाही बघावं. गेलं तर काय घ्या, रोजीरोटी बंद व्हायची पाळी आली राव. आमच्या उमरीकरांचं चॅनल फुकट गेलं, केवळ त्यांनी बघितलं नाही म्हणून गेलं. माझं पोरगं जागं होतं म्हणून त्याला कळलं की बाबा गोळ झालाय म्हणला मला. 3 वाजता उठून मी अयोध्येत रामाला म्हणलो, रामा दर्शनाला आलो रे, असलं संकट कशा करता मागं. 3 वाजता रामानं बिचाऱ्यानं ऐकलं आणि माझं चॅनल मला परत केलं. मी किती चांगले शब्द वापरलेत बघा. आणि मी खात्री देतो तुम्हाला, तुम्ही नवी पार्टी काढली की मी तुमचा प्रचार, पैसे न घेता. कुठे देवेंद्र फडणवीस तरी आम्हाला काय द्यायलेत म्हणून त्यांच्या बाजूनी वाजवले. आमचं काय, आपल्या हातात पिपाणी आहे, आपल्या हातात बँड आहे, वाजवायला मिळावं एवढी इच्छा. काय नको ना, विधान परिषद नको, ह्यांनाही मागत नाही, तुम्हालाही मागत नाही. राज्यसभा नको, ह्यांनाही मागत नाही, तुम्हालाही मागत नाही. जगण्यापुरते, पोटापुरते देई विठ्ठला, आपली एवढीच मागणी आहे, बाकी काय नाही. आणि ते काय, ते सामान्य माणसं आमचा विठ्ठल बनवून पुढे येतात. ते जे आमच्या हातातलं कटोरा आहे ना, गुगल कटोरा, फोनपे कटोरा, पेटीएम कटोरा, त्या कटोऱ्यात लोक असे टन 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 टाकत राहतात. ह्या पुरता आपल्या पोटाला ते. तुम्ही नवा पक्ष काढा, देवी जपा, आम्ही तुमच्या मागं. त्या रोहित पवारांनी, सन्माननीय रोहित पवारांनी, मी काही वाकडं बोललेलो नाही, पुन्हा सांगतो, मी काही वाकडं बोललेलो नाही. अशा देवेंद्र फडणवीस आणि भाजप विरोधकांचं एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतलाय. एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतलाय. आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊ म्हणले. काकाची ठासून घेतला, आजोबाची ठासून हा निर्णय घेतला. ऐका की भाजप बरोबर जो पक्ष आहे त्यांच्यात जाऊन आम्ही विलीन होणं हे होणार नाही, असं माझं तरी मत आहे. पण समजा आम्ही ज्या ठिकाणी आहोत लोकांबरोबर, विचाराबरोबर आणि भाजपच्या विरोधात आहोत. त्यामुळे उद्या जाऊन काही आमदार नाही तर काही पक्ष उद्या येऊन म्हणाले की चला आम्हाला तुम्ही समावून घ्या भाजपच्या विरोधात, लोकांच्या बाजूने, स्वीकारणार. ऐकलं? म्हणजे आता रोहित दादा पवार साहेब, पुन्हा आदर आहे, 2दा आदर व्यक्त केलाय मी, यांनी काका गेलेत तर गेले, आत्या गेलीत तर गेली, आमचा पक्ष स्वतंत्र राहील, आम्ही यांचं एकत्रीकरण करू म्हटलंय. म्हणजे भाजप विरोधात असलेल्या माणसांचं एकत्रीकरण करू असं रोहित दादा म्हणतायत. म्हणजे आता सुषमा अंधारेंनी भाजप विरोधात एल्गार उचललाय. आपले राऊत आणि बाकी मंडळी तर आहेतच आहेत. आता उद्धव ठाकरेंचा पक्ष पुन्हा एकदा फुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. मग मशाल गेली एकदा मशाल गेली हातातून. एकदा ते शिवसेना उबाठा हे नाव सुद्धा गेलं. नवा घोळ होणार आहे बरं का, लक्षात ठेवा. सगळा पक्ष त्या उंबरठ्यावर आहे, सगळा पक्ष त्या उंबरठ्यावर आहे. एक माणूस सोबत राहण्याची शक्यता दिसत नाही, 2-3 फार तर. आता हेही गेल्यावर काहीतरी नवं लागेल ना. तू तर राहशील ना तर मी तर राहीन म्हणायला. मी राहिलोच नाही, त्यानं राहून गेला, अशी स्थिती आली आहे सगळी ती. मग आदरणीय रोहितदादा पवार साहेब, सन्माननीय सुषमाताई अक्का अंधारे मॅडम, आदरणीय उद्धवजी बाळासाहेबजी ठाकरे साहेब, कारण ते पक्ष पुन्हा नवा काढायचं म्हणजे फार लांब लचक जाईल होते. उजी बाजी ठा असं करावं लागेल. त्यापेक्षा आपलं सगळ्यात सोपं आऊठा करा त्या पक्षाला, किंवा असं आऊठा करणं बरं नाही, AUT असंही करणं बरं नाही. त्याच्यापेक्षा सोपा उपाय हे देवी जपा नावाची नवी पार्टी काढली तर बरं होईल. आणि या सगळ्यांचं एकत्रीकरण करून एक नवी पार्टी लवकरच उदयाला आली आहे हे कळेल. कारण आपल्या आदरणीय काकांच्या पक्षातले कळलंय मला, बरेचसे आमदार आणि बरेचसे खासदार उत्सुक आहेत पार्टी सोडायला. प्रॉब्लेम एवढाच आहे, पार्टी सोडल्यावर आपलं विमान लँड कुठं करायचा हा प्रश्न आहे. लँड कुठे करायचा हा प्रश्न आहे. म्हणजे
सुनेत्राताईंच्या पक्षात लँड करायचं, शिंदेंच्या पक्षात लँड करायचं, की भाजपात लँड करायचं? हे तिघांच्यात कुठे लँड करायचं हे कळेपर्यंत ते थांबलेत. ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी उठाठेवही होईल आणि ते काय NCP-SP यांचाही कार्यक्रम होईल. मग त्यावेळेला नवा पक्ष असणं आवश्यकच आहे की. मग तुतारी वाजवणारा शेतकरी गेला की देवी जपा या पक्षाची ओकारी कुठे व्यक्त होणार? मग त्यासाठी एक वेगळं चिन्ह आणि वेगळा पक्ष आवश्यक आहे. ती प्रक्रिया सुरू झाली आहे. वेट अँड वॉच. बघा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या क्षितिजावरती एका नव्या पक्षाचा उदय लवकरच. पक्षाचं नाव असावं देवी जपा. नमस्कार.